जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे। इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरीत शिकणाऱ्या 4 वर्षाच्या 2 मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला। ही घटना मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजता समोर आली। अंश सागर तहसीलदार वय 4 वर्ष राहणार आदर्श कॉलनी भडगाव व मयंक उर्फ संकेत ज्ञानेश्वर वाघ वय 4 वर्ष राहणार बालाजी गल्ली भडगाव अशी मृत मुलांची नावे आहेत। दोघेही बालके नाल्यात पडून बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे। शाळेच्या शौचालयालगतच कोला नाला असून त्या संरक्षण भिंतीला कोणताही आडोसा जाळी अथवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा पालकांचा आरोप आहे। इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली? त्यावेळी शिक्षक व कर्मचारी कुठे होते? विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवली गेली नाही? संस्थेवर काय कारवाई कराल असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित करीत शाळेतील खोलीत बसवून ठेवलेल्या शिक्षकांना बाहेर काढावा, संस्था चालकांसह शिक्षकांना आमच्या ताब्यात देण्याची मागणी पालकांसह ग्रामस्थांनी यावेळी केली होती। भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार आदी पोलिसांनी नातलगांची समजूत काढली। त्यानंतर भडगाव पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 4:30च्या सुमारास चोपलीवर ठिय्या आंदोलन केले होते। यावेळी काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती। याबाबत मयंकचे वडील ज्ञानेश्वर रामदास वाघ यांनी भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून शाळेचे संस्थाचालक, प्राचार्य, संचालक व वर्ग शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता हाती आली आहे। यापैकी 4 ते 5 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची नावे अद्याप समजू शकली नाही। याबाबतचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनोने हे करीत आहेत। तर 2 बालकांचा मृत्यू झाल्याचे कळताच पालकांसह ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती। आपल्या चिमुकल्यांना पाहताच पालकांनी एकच हंबरडा फोडला होता। मयंक वाघची आई प्रसूतीसाठी माहेरी गेल्याने 25 दिवसांपासून आईची त्याची भेट झाली नव्हती। फोनवर घटना घडताच आईने ही एकच हंबरडा फोडला। अंश तहसीलदार याला त्याच्या वडिलांनी सकाळी शाळेत सोडले। त्यानंतर नातेवाईकांच्या लग्नासाठी त्याची आई शहादा येथे सकाळी 8 वाजता गेलेली होती। मात्र अंशची शेवटची भेट असेल याची साधी कल्पनाही त्याच्या आईला आली नव्हती। तर शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी संख्येनुसार काळजीवाहक नेमणे हेही बंधनकारक असल्याचे भडगाव गट शिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी यावेळी सांगितले। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।